अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशन पुणे यांचे व परमपूज्य दादासाहेब कोरडे महाराज, तसेच परमपूज्य ताई महाराज आणि परमपूज्य मामा महाराज यांचे पुस्तकांचे वाचन करत आहोत. सध्या आपण परमपूज्य दादांचे साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. या साधना जिज्ञासामध्ये अनेक साधकांना जे काही प्रश्न पडतात त्याची उत्तर दिली आहेत. प्रश्न आहे, लय कशा प्रकारे होतो? उत्तर: लय होण्याच्या मार्गावरही जे विशिष्ट टप्पे आहेत ते आपण यासाठी समजून घेतले पाहिजे. आपल्या ज्या ज्या प्रापंचिक वृत्ती उठतात त्या वृत्तींचा लय त्यांच्या कारणांमध्ये झाला पाहिजे, म्हणजे शक्तीमध्ये झाला पाहिजे. शक्ती हेच कारण आहे आणि वृत्ती हे कार्य आहे. जेव्हा या शक्तीचा प्रवाह प्रपंचाच्या दिशेने वाहतो तेव्हा तिचे कार्यही प्रपंचाच्या दिशेनेच चालते आणि त्यावेळी त्याच शक्तीला आपण वृत्ती असे म्हणतो. जेव्हा हीच वृत्ती प्रपंच सोडून मूळ कारणाकडे जाते तेव्हा तिला आपण शक्ती असे म्हणतो. म्हणजे आपल्या ज्या ज्या वृत्ती उठतात त्या सगळ्या शक्तीच्याच आहेत, हे उघडच आहे. जर सर्व वृत्तींनी शक्तीमध्ये जायचे असेल तर संपूर्ण अंतःकरणाचाच लय व्हायला पाहिजे. अंतःकरणापैकी एखाद्या भागाचा जरी लय व्हायचा राहिला तरी आपले परब्रह्म स्वरूप शुद्ध स्वरूप प्रगटणार नाही. जो शक्तीचा वृत्त्यात्मक भाग असतो तिलाच माया असे म्हणतात आणि ती जोपर्यंत पूर्ण फिटत नाही तोपर्यंत परब्रह्म स्वरूपही स्पष्ट होणार नाही, हे उघडच आहे. वेदांताने अंतःकरणाचे 4 भाग सांगितलेले आहेत. नाद संप्रदायाचे 5 भाग मानलेले आहेत. 4 भाग आहेत: मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. 5व्या भागाला चैतन्य असे म्हणतात. प्रथम मनाचा लय होतो. या 4 मधले मनच अत्यंत चंचल असते. मनाचा लय होताना पहिल्यांदा त्याचे संकल्प विकल्प दूर झाले पाहिजेत, कारण मनाचे चांचल्य म्हणजेच त्याचे संकल्प आणि विकल्प. ज्यावेळी मनात संकल्प विकल्प येणार नाहीत त्यावेळी मन स्थिर झाले आहे असे म्हणतात. मन असे स्थिर होते तेव्हाच त्याचे चित्त होते, मग त्याचे चिंतन सुरू होते. जेव्हा हे चित्त चिंतन करणे सोडते, स्तब्ध होते, तेव्हा त्याला चैतन्य असे म्हणतात. यानंतर उरले ते बुद्धी आणि अहंकार. जोपर्यंत बुद्धीचा ग्राहक अंश शिल्लक असतो तोपर्यंत ज्ञानेंद्रियामार्फत तिला कळत असते. हे बुद्धीचे जाणणे संपले म्हणजे ती शक्तीमध्ये जायला लागली असे म्हणतात. या प्रक्रियेत प्रथम त्या ज्ञानेंद्रियांच्या ज्या देवता असतात त्यांना हृदयात आणले जाते. त्या देवतांचा बुद्धीच्या जाणतेपणाचा क्रमाक्रमाने प्राणात आणि प्राणांचा शक्तीमध्ये लय होत जातो. बुद्धीचा लय व्हायला असेल तर आधी प्राणांचा लय हा व्हावाच लागतो. आता उरला अहंकार. माऊली म्हणतात की या अहंकाराचा वेगळा असा लय करावा लागत नाही, कारण तो मी आणि माझे याप्रमाणे सारखा आतून स्फुरतच असतो. एकदा का मन आणि बुद्धीचा लय झाला की त्या अहंकाराला मग स्फुरण्याचे कारणच उरत नाही. मन आणि बुद्धीच जर उरले नाहीत तर मग मी आणि माझे म्हणायचे तरी कोणत्या आधाराने? त्यामुळे हे मी आणि माझे पण म्हणजेच अहंकाराचे ठाणे आपोआपच शक्तीत हरपून जाते. याकरता माऊली सुंदर उदाहरणे देतात की उचललेल्या प्राणा सरसी इंद्रिये ही निगती जैसी तैसा मन बुद्धी पासी अहंकार ये. जर प्राण उचलला गेला तर इंद्रिय देवता प्राणाच्या पाठोपाठ आपोआपच जायला लागतात. त्यांना दुसरा मार्गच उरत नाही, कारण या देवता प्राणांच्याच झालेल्या असतात. त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी लय पावले, आवरले गेले की त्यांच्या मागोमाग अहंकारालाही जाणे भागच असते. असे हे सगळेच अंतःकरण शक्ती स्वरूपात लय पावले की त्यालाच खरा लय असे म्हणतात.
लयाची प्रक्रिया ही अशी असते. मात्र एखाद्या नवीन साधकाने जर अशी अपेक्षा ठेवली असेल की आपण जेव्हा बैठकीला पहिल्यांदाच बसू तेव्हाच आपले सगळे भान जाईल, तर ते चुकीचे ठरेल. कारण जोपर्यंत बुद्धीचा लय होत नाही तोपर्यंत जाणीव जाणारच नाही. आपली साधनेला बसण्याची पद्धत कशी असते ते पाहा. आपण मांडी घालून डोळे मिटून स्थिर बसतो. आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी रसना, त्वचा, नेत्र, घ्राणेंद्रिय आणि कर्णेंद्रिय या इंद्रियांपैकी सर्वात आधी नेत्रांची बाह्य जाणीव थांबते. आपण डोळे मिटतो म्हणून बाह्यतः दिसण्याची जाणीव गेलेली असते. पण बाहेरची जाणीव नसली, बाहेरचेच दिसत नसले तरी आतमध्ये मात्र आपल्या डोळ्यांसमोर एक अंधाराचा काळा पडदा तयार झालेला असतो. या काळ्या पडद्याला व त्या अंधार पोकळीलाही भूताकाश असे म्हणतात. या भूताकाशात जाणीव असताना पंचमहाभूतांचे सूक्ष्म अंश आपल्या मनाशी निगडीत असतात. भूताकाशाचे वैशिष्ट्य असे असते की जशी मनाची कल्पना होईल तसे त्या भूताकाशात साकार दिसू लागते. म्हणून मूळतः तेथे जरी काळा पडदा असला तरी एखाद्याने त्याचा जर मनानेच विठोबा केला तर त्याला तेथे विठोबा दिसू लागतो. तेथे शिवलिंगाची कल्पना जर मनाने केली तर शिवलिंगही दिसायला लागते. तेथे असं जसा एकेका सूक्ष्म महाभूताचा उदय होत जाईल तसा तसा दृश्याचा भाग साकार होऊ लागतो. आपण जी कल्पना करू ती तेथे प्रत्यक्षात दिसू लागते. समजा सूक्ष्म पंचमहाभूतांपैकी तेजाचा उदय झाला तर कधी कधी अग्निज्वाळा दिसतील, कधी प्रकाश दिसेल, कधी दिवा किंवा पेटलेले पणती ठेवलेली आहे असे दिसेल. जर आपतत्वाचा जलतत्वाचा उदय झाला तर केव्हा केव्हा एखादा धबधबा दिसेल, एखादे मोठे सरोवर दिसेल किंवा एखाद्या ठिकाणी अभिषेक चाललेला आहे असे दिसेल. अशा आपण ज्या ज्या कल्पना करू ते ते भूताकाशात दिसू लागते. पण याला दर्शन म्हणत नाहीत. बुद्धीचे बाहेरचे जाणणे आपण डोळे मिटून बळेच थांबवलेले असते. म्हणून मनाने आतून असे कल्पनाचक्षुने पाहणे सुरू केलेले असते. ही प्रक्रिया देखील जेव्हा मनाचे संकल्प विकल्प ती शक्ती थांबविते तेव्हा थांबते. ती शक्ती थांबविते तेव्हाच भूताकाशाच्या पडद्यावर दिसणे थांबते. असे संकल्प विकल्प थांबतात तेव्हा भूताकाश नाहीसे होते आणि मग चित्ताकाशाचा उदय होतो. हे चित्ताकाश जेव्हा उदयाला येते तेव्हा जसे पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या वेळी आकाशात निरनिराळे बदलत जाणारे रंग दिसतात, तसे अर्धवट सूर्यप्रकाशाचे संधिप्रकाशाचे रंग आपल्या डोळ्यांसमोर तरळायला दिसायला लागतात. यावरूनच समजावे की चित्ताकाश आपल्या मिटलेल्या नेत्रांसमोर आलेले आहे. त्याचवेळी साधकाचे एखाद्या विषयावर चिंतन सुरू व्हायला लागते. म्हणून चित्ताकाशाचा उदय झाल्यावर पुष्कळ साधकांना असे वाटायला लागते की आपण जप करावा, नाम घ्यावे, भक्तिगीते म्हणावीत. त्यांना आतून अशी भावना होऊ लागते की आपण सतत श्री सद्गुरूंचे, श्री भगवंतांचे स्मरण करावे. अशा वेळी त्यांना भ्रामरांचे अनुसंधान फारच उपयुक्त ठरते. पुढे जेव्हा हे चित्ताकाश चिंतन थांबल्यावर, चित्ताचा लय झाल्यावर शक्तीमध्ये लय पावते तेव्हा चैतन्याचे आकाश म्हणजे चिदाकाश समोर येते. मग तेथे जी देवदेवतांची दर्शने साधकांना होतात त्यांना आपण खरी दर्शने म्हणतो. चिदाकाशातील सर्वच दर्शने तेजोमय आणि सुस्पष्ट असतात. आपण मनाने कल्पना केल्यामुळे भूताकाशात आपल्याला जे रूप दिसते त्यात नुसतीच बाह्याकृती असते. स्पष्ट नीट आकृती दिसत नसते, अर्धवट काहीतरी दिसत असते. आपण आपल्याच कल्पनेने त्या बाह्याकृतीवर पुढचे इमले बांधत असतो. असा हा या दोन दर्शनांमधला फरक आहे. जेव्हा चिदाकाश प्रगट होते तेव्हा आपल्या जीवत्वाची कल्पनाच त्या चिदाकाशात लय पावते आणि अनंत तत्व प्रगट होते. ती शक्ती ही अनंतच आहे, तिचे आकाशही अनंत आहे. त्यामुळे सगळे स्थिरचर व्यापून मीच सगळे झालेले आहे
अशी भावना उदय पावते. ही भावना उदय पावते तेव्हा लयाची खरी सुरुवात झालेली असते. तेव्हा सगळा दृश्य भाग मीच होऊन व्यापलेला असतो. केवळ मीपणाचे स्फुरणच शिल्लक राहते. त्यावेळी अहंकाराव्यतिरिक्त अंतःकरणातील सगळ्यांचा लय झालेला असतो. जेव्हा हे मीपणाचे स्फुरणही नाहीसे होते तेव्हा येते ती निर्विकल्प अवस्था असते. आता प्राणलयाचा क्रमही बघितला पाहिजे. साधनेत शक्ती प्राणांना ताब्यात घेते. तिने प्राणांना ताब्यात घेतल्यावर साधकाला पहिला अनुभव येतो तो म्हणजे त्याची प्राणांची गती मंद मंद होऊ लागते. यावरच माऊली म्हणतात की नासा पुटोनी वारा जो जात असे अंगुळे बारा तो गचिये धरुनी माघारा हात घाली. ही भगवती प्राणाची नरडीच पकडते आणि त्याला सुषुप्नेत घालते. जसा जसा तो प्राण सुषुप्नेत जाईल तसा तसा आपोआपच त्याचा लय झालेला आढळून येईल. अशा वेळी त्याची बाह्यकूण देखील दिसू लागते. एरवी आपण हाताच्या पंजावर श्वास तोडून पाहावे. श्वासाची साधारण गती नाकापासून नाकपुड्यांच्या छिद्रांपासून 12 अंगुळ्या एवढ्या अंतरापर्यंत असते. श्वास बरेचदा तितक्या अंतरापर्यंत खाली जातो. पण जेव्हा भगवतीमुळे त्याला लय होऊ लागतो तेव्हा तोच प्राण हळूहळू मंद होत जातो. तो इतका की मग शेवटी तो केवळ नाकातला नाकातच जाणवतो. तो बाहेर मुळीच जाणवत नाही. तो बाहेर निघतच नाही. अशी स्थिती यायला लागली की समजावे आता बुद्धीचा लय होण्याची वेळ आलेली आहे. अशी जेव्हा प्राणांची गती मंद मंद होत होत बंद पडते तेव्हा त्या स्थितीला केवळ कुंभक होणे म्हणतात. प्राण जेथे आणि जसा आहे तसा व तेथेच तो थांबून राहतो. शक्ती त्याला चालू देत नाही. असा केवळ कुंभक जेव्हा होतो त्याच क्षणी बुद्धीचे जाणणे बंद होते. त्याच क्षणाला आपल्या बाह्य जाणीवा लोप पावतात. मात्र जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत आपल्या अंगावर डास बसला तरी